आणि गुड प्रॉपर मॉर्निंग योगा करणं फ्रेंड्स. किंवा प्रॉपर वॉक करणं याच्यामध्ये फरक असते. योगा टाइम. आता आम्ही किती तो रमेश सोबत मी जातो ना फिरायला, कंटिन्यू जातो आम्ही, रोज आता जातो माहितीये का, 5:30 मी वजन केलं होतं ना, 57 भरलं होतं. ते म्हणे बापरे आता खूप वजन वाढलं ना. आणि त्या दिवशी आता डॉक्टरकडे गेली होती ना, तेव्हा केलं ना तर किती 56.50 भरलं होतं. हो म्हणजे आता काय एवढं येऊन 1 महिन्यामध्ये वाढलेलं आहे. जळजळ आणि ते बीपीचा प्रॉब्लेम कमी होते ना योगा केल्याने. हे रोज खाते ना गोळ्या बीपीच्या, बंद झाल्या पाहिजे त्या गोळ्या. नाही ते कंटिन्यूच खावं लागते, म्हणजे बंद नाही करावं लागत. करताय ते तुम्ही टेन्शन नका, डॉक्टरच्या सल्ल्याने करावं लागते. डॉक्टरचा सल्ला घेत करत आहे ना. तुम्ही ते बरोबर तुम्ही तुमचं शरीर ठेवा ना. आता गोळ्या कशा बंद झाल्या, ह्या भीमरावाच्या गोळ्या बंद झाल्या, नजराड त्यांच्या नवऱ्याच्या गोळ्या बंद झाल्या बीपीच्या. त्याचं तुमच्यापेक्षा वयाने मोठे आहेत ना, तरी त्यांच्या गोळ्या बंद झाल्या. मग गोळ्या बंद होतात का बीपीच्या? ते शरीर तसं कंट्रोल करावं लागते. आता माझ्या थायरॉइडच्या गोळ्या बंद केल्या डॉक्टरने. गोळ्या खाऊ नका म्हणे बिलकुल, म्हणजे वजन वाढत आहे म्हणे. आणि नॉर्मल गोळ्या कशाला खाता म्हणे. माझं नेहमी नॉर्मलच राहते वाटलं. आता हे थोडं वाढलं. आता हे नॉर्मलच राहते. नाही माझं वाढलेलं आहे. डॉक्टरनं सांगितलं त्याची टेस्ट केलं मग वाढलंय माझं. कधी कधी मी खाते नाही. तिथं खायच नाही, मग तिने एखाद्या वेळेस ती जाऊ. नाही, सगळ्यात पहिलं फ्रीजचं पाणी पिणं बंद करा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगते मी दोघांना. नाही तर मी नाही पेत. पिऊच नको. त्या पाठवून नाही पेत ना त्याचं शरीर कसं. तुम्ही पण पिऊ नका. मी नाही पेत पाणी फ्रीजचं. बीपीने नाही होत तुम्हाला, हे घाबरता तुम्ही. ते बीपीने नाही होत. लक्षात ठेवा काही काही गोष्टी ते फ्रीजच्या पाण्याने होते. हे ते कंटिन्यू मला फ्रीजचं. माहिती सांगितलं ते जेवढं थंड पाणी आहे त्याच्यात 10 ते शरीरामध्ये गेलं गरम होतं. आणि मी नाही पेत काही. फ्रीजचं पाणी बंद केलं. सुद्धा फ्रीजचं पाणी पितो. मी एखाद्या वेळेस पेतो काही 2 वर्षांनी हप्त्यातून. बदलवतो आता वाटायला. मी नाही पेत पाणी फ्रीजचं काही. अख्खे लोक माठाचं पाणी पितात आणि तुम्ही 12 महिने फ्रीजचं पाणी पितात. बिलकुल फ्रीजचं पाण्यात हात लावूच नका तुम्ही. त्याच्यापेक्षा माठ घेऊन आणा. माठ आहे ना, हा आमच्या मठाचं पाणी. माठातलं पाणी पेतो काही. बिलकुल नाही. हे बीपीनं नाही होतं गरम तुम्हाला, हे फ्रीजच्या पाण्याने गरम होतं तुम्हाला. एवढा 1 मिनिटं सहन नाही होत त्यांना पंख्याशिवाय. हे काय हो. म्हणजे मला पंखा नाही जमत काही, तरी मी पंखा कधी उतरत जाऊ बंद करतो पंखा. फ्रीजचं पाणी पिणं टोटली बंद करा. फक्त उन्हाळ्यात प्या ना तुम्ही, गरज राहते तेव्हा. बाकी इतर दिवशी कधीच नाही प्यायचं. माठाचं पाणी प्या 12 महिने आनंदात. कोणी नसतील ना तर मस्त टेरिसवर जाऊन हे करा, आपलं फिरणं सुरू करा. नाही तर योगा करा. चंद्रपूरचा योगा डाउनलोड करून ठेवा मोबाईलमध्ये. योगा तर तेवढंच करायचं आणि फिरायचं. बिलकुल घडी 20 मिनिटं तरी व्यायाम करणं खूप गरजेचं आहे. 20 मिनिटं तरी मग काय ते योगा करा, वॉक करा, पण काहीतरी करा. पण 20 मिनिटं डॉक्टर तेच सांगतात 20 मिनिटं. आता ते त्या दिवशी आभाच्या मम्मीला नाही का, त्यांना खूप प्रॉब्लेम झाला होता ना, डॉक्टरकडे गेला तर डॉक्टर तेच सांगितलं 20 मिनिटं तरी योगा करा म्हणे, नाही तर वॉक करा म्हणे. काही करा पण करा म्हणे 20 मिनिटं. ते डेली शिफ्ट आहे. आपलं शरीर कसं ठेवायचं हे आपल्या हातात राहते. मी एखाद्या वेळेस पितो, हप्त्यातून एखाद्या वेळेस मागितलं जास्त थंड लागलं नाही बस पितो. हप्त्यातून एखादी वेळेस त्यातून मी आमच्या अख्ख्या उन्हाळ्यामध्ये मी तरी पिऊन घेत मग स्वयं बिलकुल बारा महिने पिते. खराब करतात फ्रीजचं पाणी. तुम्हाला एवढं समजत नाही का फ्रीजचं पाणी कसं कृत्रिमरित्या थंड होते. ते नॅचरल थंड थोडी नाही. जसं माठाचं पाणी नॅचरल थंड होते, कृत्रिमरित्या थंड होतं. तसं इलेक्ट्रिक थंड कधी नळाचं सकाळी नळाचं पाणी आणि नाश्ता बनवते तेव्हा घेऊन देतो एक कडू पाणी, ताजं पाणी पिऊन नळाचं. ते करायचं. उठल्याबरोबर पहिलं कोमट पाणी करून प्यायचं. ते सवय नाही तुम्हाला. नळाचं पाणी पितो आपण तर 2 दिवस कोमट पाण्याशिवाय पिल्याशिवाय जमतच नाही. आणि बिलकुल नाही का जे तोंडातले जे लाड आहे ना आपले, ते बाहेर नाही जाऊ द्यायचे. गुळला बिलकुल नाही करायचं, अजिबात नाही. हो का? हां, आपण जेव्हा उठतो ना तेव्हा गुळला नाही करायचं. तोंडात पाणी घेऊन घ्यायचं आणि 1 ग्लास थंड पाणी पे किंवा कोमट पाणी पे, पण तशाच सोबड्या तोंडावरच प्यायचं. हे जे लाड आहे ना हे अंदर जाणं खूप गरजेचं आहे. पहिलं आपल्याला समजत नव्हतं. हो का? ते जे रात्रभराचे जे लाड साचले ना तोंडामध्ये, आपण गंदगी आहे म्हणून तेच नाही गेली पाहिजे बाहेर. आता ते अंदरच राहिली पाहिजे. हो का? गुळला बिलकुल नाही करायचा. तोंडात पाणी घेऊन घ्यायचं, कोमट पाणी घेऊन चालू करा पाहिजे. कोमट पाणी प्यायचं, थंड प्यायचं असेल थंड प्या किंवा कोमट उपाशी पोटी प्यायचं ब्रश करायच्या. हो का?
सगळे जण तेच तर करतात. माणसाच्या लोकांच्या घरी तर बापा आता त्या इलेक्ट्रिकच्या कॅन नाही का पाणी गरम करायच्या, हो. सगळ्या लोकांच्या घरी दिसतात मला. त्या दिवशी एक आला होता, इले म्हणे ते काय का एवढी मोठी पिशवी आणून घेऊन ते केला का नाही ते नाही का ते त्याची पिशवी आणून घेऊन इले कितीतरी रुपयाला म्हणे 900 रुपयाला ते काहीच असेल. है ना? 900 रुपयाला घ्या म्हणे असे करा म्हणे हो, ते काय. जिथं जिथं म्हणजे आणि त्रास आहे म्हणे तिथं ठेवत जा म्हणे आपोआप हे होते म्हणे. आपलं चार्जिंग कसं करतो 900 रुपये किंमत म्हणे तर आता 900 रुपये द्या म्हणे 300 रुपये द्या म्हणे तेवढ्या कुठं सारण करतो बाबा. ते फालतूचं आहे. 300 रुपये द्या म्हणे तो हा ना, मी म्हणते नाही म्हणते नाही का आम्ही ऐकून घेऊ. लोकांना होती बरं तर मला सांगते, बापरे मला ट्रेन सुरू झालं म्हणजे बॉडी पुन्हा किती लोक होते, माझी कंबर तब्येत बिघडल्यासारखी. आता नाही ना 8 दिवस झाला मला खूप त्रास झाला. योगा करायला गेली मला खूप त्रास होत होता, पण मी त्रासाकडे लक्षच नाही आणि तिने योगा चालू केली आणि आता वाटलंच नाही काहीच नाही केलं. मी तर नुसती खाली बसून भाज्या चिरतो, खाली बसून जेवण करतो. खाली बघायचं ह्या तर नुसत्या उभ्या बसू बसू तुम्ही शरीर खराब करायला उभं राहू राहून पलंगावर बसून जेवण करून. ते तर बापा ते सिद्धांतीची मम्मी 10 मिनिटं उभी नाही राहाय. 10 मिनिटं उभी नाही राहाय. डॉक्टर काय म्हणतो माझ्या दिवशीच म्हटलं हो तुम्ही स्वयंपाक करता कशा म्हटलं, एक दीड तास स्वयंपाकाला लागते म्हटलं, करता कसा स्वयंपाक म्हटलं, माझ्यापेक्षा 2 वर्षांनी लहान हा म्हटलं, तरी पायच गेले म्हणून हो माझी वहिनी पायच गेले म्हटलं, माझ्याच्यानं चालू नाही पायच गेले घाबरल्यासारखंच लागतं जास्त चालू म्हणजे पूर्ण पाय असे थकून येतं का बसावा पट्टी बसू मग काहूनच होते तुम्हाला लोकांना, काहूनच होते बाबा. ते विचार करायचा ना आपल्याला काहून एवढा लागतं, एवढा त्रास आहे. झाले हां चहा करू नाही आमची ब्रशच व्हायचे अहो झाला नाही का अच्छा असं आहे का, या मग असं नाही मी कामं गिमं करते आणि कोणीच कामं नाही करत. नाही मी काम काय शुगर करून दिमाग पडतो नाही बाबा, दिमागानं बिमार आहे बाबा. ते बाई दिमागानं बिमार म्हणून तर पोळी देवी दिमागानं बिमार आहे. आणि तो आहे हे तुला माहीत आहे, तू का हे करतो तुम्हाला शुगर आहे लोकांची तेवढी ट्रीट करू. शुगरवाले माणसं काय म्हणजे काय हे नाही करू शकत. माझं कुंदाले काहीच नाही ना फिरायला जाईल ना काही करे हा ते आहे थोडंसं इथं आहे नाही तर तुला तुला त्याच्यानंच काही ते काल तरी तुझे काल आहे ना तुझा चेहरा बहुत खराब दिवस होता का. आता तरी हे आहे ना थोडंसं आहे. आणि हे इथं काय चिपुरी आली तुला, इथं काय चिपुरी आली त्यानं तेव्हा झालं त्यानं झालं हे ते पिकत आहे ते आता. नाही आल्या तुझ्या वगैरे नाही आहे पण ते तुला डाग आहेत पण इथले डाग हां ते विटॅमिनच्या कमीचे डाग आहेत ना त्याच्यावर थोडीशी तू नाही का म्हणजे थोडीशी हे वाटतात विटॅमिनच्या कमीचे डाग आहेत. हां मला ते नेहमीच होतं कारण विटॅमिन कमीच विटॅमिन सी ते आणि एवढं मोठं नाही का काशी थोडा चला 9 हातातून चला ना आता 5 मिनिटाला 3 मिनिटं बाकी असतील ना त्याने असं साईडला पण करत जा ना वहिनी, असं साईडला पण करत जा, साईडला पण करायचं. हे असं करायला लागते, हे असं करायला लागतं तेव्हा चांगलं राहते शरीर. जातं ना करायला लागतं पूर्ण करायला लागतं. 20 मिनिटं व्यायाम करायचा, 20 मिनिटं थोडंसं लवकर बसून करायचं.
9 एप्रिल तुमच्याकडे आहे मोठे. मी 7 वाजेपर्यंत अरे उठतो गिट्टो मी लवकर 5:30 वाजता बरोबर साडे- हा उठतं, तुम्हाला उठता नाही का बरोबर? लवकर तुझं उठतं. अरे नाही उठत मग हे आळस होय. आळस होय. नाही उठत हे मी उठवायला जातो नवऱ्याची नेहमी तब्येत खराब होत राहते. हा आता नवऱ्याची बोललीस तब्येत खराब बरं होत राहते. आता बरं कारण की जर मी प्रश्न- हो हो कारण की माहिती आहे शरीराला व्यायामाची गरज खूप आहे. तुम्ही काही जर नाही करा ना तुमचं शरीर पूर्ण बदाड होईल आणि सुजन येईल. आणि हा रस्ता पण एक कमी होईल शरीरावर. काही नाही इथून ते 5 मिनिटं. थांबू लवकर एक पाणी भरायचं बस येतं. बसा नको बसा. तू एक तू एक बाई, तू बस ब्रश करून घे ब्लड जास्त नाही होत आता आजकाल. अरे हे हाई ब्रशच करायचे आहे. नाही करायचं म्हणजे झालं का ब्रश पूर्ण करायचं. येते तर म्हणजे झाला भाऊ आणि येते ब्रश करत होते ना. इकडे नेला आणि मग येतो त्या खाली तुम्हाला 5 वाजता. त्या डबा देऊ का हो म्हणजे येतो येतो तिकडे येतो म्हणजे राहू दे. तुम्ही करा. 5 वाजता उठत असतो. हो. पाच वाजता हे नाही की चिमणी ती चिमचिम होतो.